कुटुंबाचं आरोग्य हे स्त्रीच्या हाती असतं. त्यासाठी अगोदर घरातील स्त्रीचं आरोग्य निरोगी असणं गरजेचे आहे आणि घरची स्त्री निरोगी असेल तरच ती कुटुंबाचं आरोग्य हे निरोगी आणि हस्तखेळतं ठेवू शकते. मात्र आजही महिलांच्या आरोग्याशी संबंधित उघडपणे बोललेलं जात नाही. तर अनेक ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, एनजीओच्या माध्यमातून, शिवाय काही सरकारी योजनांच्या माध्यमातून मात्र सध्या महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीही केली जाते. तर स्त्रीच्या आरोग्याशी संबंधित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इंटिमेट पार्टची स्वच्छता. स्त्रियांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपला इंटिमेट पार्ट हा नेहमी स्वच्छ ठेवणं हे गरजेचे. तर फिमेल बॉडीमधील अत्यंत सेन्सिटिव्ह पार्ट म्हणजे व्हजायना. त्यामुळे याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हे भविष्यातील जीवनासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आता इंटिमेट पार्ट्सचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात समजून घेऊयात. आपण जसं दररोज स्नान करतो त्याचप्रमाणे हा पार्ट सुद्धा नियमित स्वच्छ केला पाहिजे. तर हा पार्ट अत्यंत संवेदनशील असल्यामुळे स्वच्छतेसाठी तुम्ही जर का काही रासायनिक साबण वापरत असाल तर ते वापरू नका, कारण त्यामुळे पीएचची पातळीही बिघडू शकते आणि त्यामुळे व्हजायनाचं संतुलन बिघडून चिडचिड सारख्या समस्या उद्भवू शकतात. तर हा पार्ट स्वच्छ करताना तुम्ही फक्त कोमट पाण्याचाच वापर केला पाहिजे. मात्र व्हजायनाच्या आतमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचे. याशिवाय सध्या बाजारात अनेक प्रकारचे व्हजायनल वॉश उपलब्ध आहेत. तर याचा वापर न करता फक्त पाण्याचाच वापर करा, कारण इंटिमेट वॉशमुळे या भागाची बाहेरची त्वचा ही खराब होते आणि त्यामुळे या भागात जंतू संसर्ग जास्त प्रमाणात वाढू शकतो. तर यासाठी कोणत्याही प्रोडक्टचा तुम्ही उपयोग करू नये असं डॉक्टरांकडून सुद्धा वारंवार सांगितलं जातं. तर स्त्रियांच्या शरीरातील योनी हा अवयव सेल्फ क्लिनिंग आहे, जो नैसर्गिकरित्या स्वतःची स्वच्छता करतं. कारण स्त्रियांच्या इंटिमेट पार्टमध्ये असे काही चांगले बॅक्टेरिया असतात ज्यामुळे या भागाची रोगप्रतिकारक शक्ती ही नैसर्गिकरित्या सांभाळली जाते. त्याचप्रमाणे प्युबिक हेअर्स म्हणजेच इंटिमेट पार्ट्सवर असणारे केस हे पूर्णतः शेव करणं सुद्धा अत्यंत चुकीचे आहे, कारण याच प्युबिक हेअर्समुळे इन्फेक्शनपासून संरक्षण होण्यास मदत होते. तर सध्याची बदललेली लाईफस्टाईल पाहिली तर अनेक स्त्रिया या योनी मार्गाला सुगंधित करण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्ट्स वापरतात. मात्र असं केल्याने या योनी भागाला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी होतो. तर परिणामी योनी भागाला फंगल इन्फेक्शन होण्याची ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सुगंधित प्रोडक्ट्स वापरणं तुम्ही टाळलं पाहिजे. तसंच तुम्ही जितक्या वेळेस वॉशरूमला जाल तितक्या वेळेस तुम्ही हा भाग पाण्याने स्वच्छ करणंही गरजेचं आहे आणि त्यानंतर हा भाग कोरडा करणंही तितकंच गरजेचं आहे. तर याशिवाय सेक्स केल्यानंतरही वॉशरूमला जा आणि हा भाग लगेचच स्वच्छ करा, जेणेकरून या अवयवासंबंधित तुम्हाला कोणतंही इन्फेक्शन होणार नाही. या स्वच्छतेशिवाय तुम्ही कोणत्या प्रकारचे अंडरगार्मेंट्स वापरता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचे. त्यामुळे स्वच्छ धुतलेले, उन्हात वाळवून निर्जंतुक केलेले सुती कपड्याचे तर घट्ट न वापरता सैल इनर्सच तुम्ही वापरले पाहिजेत, कारण अस्वच्छ किंवा निर्जंतुक न केलेले इनर जर का तुम्ही वापरले तर या भागाला इन्फेक्शन होऊ शकतं. तर मैत्रिणींनो, नेहमी लक्षात ठेवा, आपला योनी मार्ग स्वच्छ असेल तर आपल्याला इचिंग, स्मेलिंग, इरिटेशन आणि रॅशेस सारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आणि यापैकी जर तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणं गरजेचं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.